अहिल्यानगर शहरातील कोठी चौक परिसरामध्ये पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होतं। याबाबत न्यूज टुडे 24 न बातमी प्रसारित केली होती। तसेच ही समस्या मार्गी लागावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी देखील पाठपुरावा केला आणि अखेर मनपा प्रशासनानं याची दखल घेत ही समस्या मार्गी लावण्याचं काम हाती घेतलंय। अहिल्यानगर शहरातील कोठी चौक पाटील हॉस्पिटल परिसरात गेल्या 15 दिवसांपासून फुटलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होतं। या गंभीर समस्येचा मुद्दा सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे यांनी उचलून धरत हा प्रश्न तात्काळ मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रशासनाला दिला होता। या संपूर्ण प्रकरणावर न्यूज टुडे 24 चे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी सविस्तर वृत्तांकन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। पाण्याचा अपव्यय, नागरिकांचा वाढता त्रास आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा पर्दाफाश या वृत्तातून करण्यात आला होता। या वृत्ताची दखल घेत अखेर आज सकाळपासून महानगरपालिकेकडून ही फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत न्यूज टुडे 24 चे आभार मानले। लोकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर कार्यवाही घडवून आणण्याचं काम न्यूज टुडे 24 सातत्यानं करत असून त्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्यानं उचललेला आवाज आणि त्याला माध्यमाची मिळालेली साथ यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि स्थानिक नागरिकांनी देखील या कारवाईचं स्वागत करत समाधान व्यक्त केलं। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।